ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय दुसरा. सांख्ययोग. गीतेच्या व ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचा समारोप. ओव्या आहेत 371 ते 375. स्थितप्रज्ञ मनुष्याची लक्षणे सांगता सांगता भगवंत अर्जुनाला ब्राह्मी स्थितीपर्यंत घेऊन गेले व स्थितप्रज्ञ लक्षणाने गीतेचा दुसरा अध्याय समाप्त झाला. ज्ञानदेवाने स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगून समाप्त केल्यावर शेवटी दुसऱ्या अध्यायाचा उपसंहार केलेला आहे. ऐसे कृष्ण वाक्य ऐकिले तेथ अर्जुने मनी म्हणितले, आता आमुची याची काजा आले उपपत्ती या. असे श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून अर्जुनाने असे मनात म्हटले की आता देवाच्या या विचारसरणीने आमचे चांगले कार्य झाले. हे कर्मजात आघवे एथ निराकारीले देवे, तरी पारुषले म्या झुंजावे म्हणून या. कारण की जेवढे कर्म म्हणून आहे तेवढे सर्व देवाने त्याज्य ठरवले, तर मग माझे युद्ध करणे आयतेच थांबले. ऐसा श्री अच्युताची या बोला, चित्ती धनुर्धरू उभा इला, आता प्रश्न करील भला आशन कोणिया. श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून अर्जुन आपल्या चित्तात असा प्रसन्न झाला. यापुढे त्याच्या मनात शंका येऊन तो श्रीकृष्णाला चांगला प्रश्न करील. तो प्रसंग असे नागरू, जो सकळ धर्मांसी आगरू, की विवेकामृत सागरू प्रांतहीनू. तो प्रसंग मोठ्या बहारीचा आहे, जणू काय तो सर्व धर्माचे आगरच आहे किंवा विचाररूपी अमृताचा अमर्याद सागरच आहे. जो आपण सर्वज्ञ नाथू निरूपित होईल श्री अनंतू, तो ज्ञानदेव सांगेल मातू निवृत्ती दासू. सर्वज्ञ श्रेष्ठ जो श्रीकृष्ण तोच स्वतः जे निरूपण करील ती हकीकत निवृत्तीनाथांचा शिष्य ज्ञानदेव सांगेल. इति श्री ज्ञानदेव विरचितायाम भावार्थ दीपिकायाम द्वितीयोध्याय. ज्ञानदेवाने स्थितप्रज्ञ लक्षणे स्पष्ट करून सांगितली. दुसऱ्या अध्यायावरील गीतेची टीका समाप्त झाली. आता तिसरा अध्याय कर्मयोगाचा आहे व त्याची सुरुवात बुद्धीपेक्षा कर्म कनिष्ठ प्रतीचे असताना मला तुम्ही या युद्धासारख्या घोर कर्मात का घालता या अर्जुनाच्या शंकेने होती. ही शंका अर्जुनाच्या मनात येण्याचे कारण काय ते सांगून ज्ञानदेव या अध्यायाचा उपसंहार करत आहेत आणि पुढील अध्यायाची प्रस्तावना करत आहेत. श्रीकृष्ण उपदेश देताना म्हणाले होते की दूरेन यवरम कर्म बुद्धियोगात धनंजय. बुद्धियोगापेक्षा कर्म कनिष्ठ प्रतीचं असतं असा त्या श्लोकाचा अर्जुनानं अर्थ घेतला. बुद्धी म्हणजे समत्व बुद्धी असा अर्थ न घेता त्या शब्दाचा ज्ञान असा अर्थ घेतला आणि त्यामुळे अर्जुनाला वाटू लागलं की देवाने हा उपदेश केला आहे तो आपल्या फायद्याचाच आहे. एवढी एकच वेळ अर्जुनानं लक्षात ठेवली. परंतु तस्मात युध्यस्व भारत संग्रामम न करिष्यसी कीर्तिम हित्वा पापम अवाप्स्यसी तस्मात उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय ततो युद्धाय युज्यस्व. अशा अनेक ठिकाणी त्यांनी अर्जुनाला युद्ध कर म्हणून उपदेश केलेला आहे, पण अर्जुनाने त्याकडे लक्ष दिलेलं नाही आणि उलट दूरेन यवरम कर्म या वाक्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. आता जेवढे कर्म आहे तेवढे श्रीकृष्णाने त्याचे ठरवलेले आहे. तेव्हा आपल्याला आता श्रीकृष्णांना नक्कीच शब्दात पकडता येईल व आपण आता युद्धापासून परांगमुख होऊ शकू असं त्याला वाटू लागलेलं आहे. श्रीकृष्णांनी बुद्धियोगाच्या मानाने कर्म कनिष्ठ प्रतीचे आहे असं म्हटलं व दुसऱ्या अध्यायाच्या अखेरीस स्थितप्रज्ञाचे वर्णन केले. त्यावरून भगवंतांचा उपदेश कर्मत्याग करून स्वस्थ बसावे असा आहे असं मानून गीतेचा उद्देश कर्मसन्यास सांगण्याचा आहे असे कर्मसन्यासवादी गैरसमज करून घेतात. अर्जुनानेही असाच समज करून घेतला व त्याने श्रीकृष्णांवर पुढच्या अध्यायात दोषारोपण केलेले आहे. वास्तविक स्थितप्रज्ञता ही कर्मयोगाला आवश्यक आहे. म्हणून ज्ञानेशांनीही या दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी तिसऱ्या अध्यायाची पार्श्वभूमी विशद केलेली आहे. ज्ञानदेव वर्णन करतात की श्रीकृष्णांचे बोलणे ऐकून अर्जुनाला वाटू लागलं की जे कर्मजात आघवे एथ निराकारीले देवे. कर्म भगवंतांनीच त्याचे ठरवलं असल्यामुळं आता आपल्याला हे युद्ध कर्म करावं लागणार नाही असं वाटून अर्जुन प्रसन्न झाला आणि हा प्रसंग मोठ्या बहारीचा आहे व त्यावर श्रीकृष्ण पुढच्या अध्यायात विवरण करणार आहेत. त्या प्रसंगाला त्यांनी धर्माचे आगर आणि विवेकरूपी अमृताचा सागर असं म्हणून त्यांनी या ग्रंथाचा समारोप व पुढील अध्यायाची प्रस्तावना केलेली आहे.
कर्मांचा स्वरूपतः व बाह्यतः त्याग करणे व मनातून कर्मफलाचा संन्यास करून स्थिर बुद्धीने कर्तव्य कर्म करणे या दोन गोष्टीतील भेद तिसऱ्या अध्यायात सांगायचा असल्यामुळं ज्ञानदेवांनी श्रोत्यांची त्याविषयी जिज्ञासा जागृत केलेली आहे. हा प्रसंग म्हणजे विवेकामृताचा सागर आहे असं ज्ञानदेव म्हणतात. विवेक हा ज्ञानेशांना अतिशय प्रिय आहे. कर्मयोग व कर्मसन्यास यांचे बुद्धीने पृथक्करण करून कर्मयोगाची श्रेष्ठता सांगणारा तिसरा अध्याय हा विवेकरूपी अमृताचा सागर आहे व सर्व धर्मांचे म्हणजे स्वधर्म प्राप्त सामाजिक कर्तव्य कर्मांचे आगर आहे, आश्रयस्थान आहे असं ज्ञानदेवांनी म्हटलेले. त्यावरून त्यांना कर्मयोगाच्या तिसऱ्या अध्यायाचं किती महत्व वाटत होतं ते दिसून येतं. अर्जुन युद्ध न करण्याची शक्य तितकी कारणे पुढे करत होता. नंतर मानभावीपणाचा आव आणून श्रीकृष्णांना शरण गेल्याचे दाखवत होता. पण त्याला नक्की असं वाटत होतं की आपण युद्ध न करण्यासाठी जी कारण परंपरा पुढे केलेली आहे ती श्रीकृष्णांना नक्कीच खोडून काढता येणार नाही व युद्ध करू नकोस असंच त्यांनाही सांगावं लागेल. पण श्रीकृष्ण तर पुन्हा पुन्हा युद्ध कर म्हणूनच सांगत होते. पण पुन्हा त्यांना शब्दात पकडून दुरेन ह्यवरम कर्म या वाक्याच्या आधारे आपण युद्धातून आपला पाय मागे घेऊ शकू असं त्याला राहून राहून वाटत आहे. आणि त्या आधारेच अर्जुन आपला प्रश्न पुढील अध्यायात विचारणार आहे. आता दुसऱ्या अध्यायाचे समालोचन पाहून आपण मग तिसऱ्या अध्यायाकडे वळू.